बसा बसा. मी जवळपास 4 दिवस मराठवाड्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आणि भगिनींना भेटण्यासाठी आलेलो आहे. राजकारण करायला आलोय का? कोणाला दिसत असेल तसं राजकारण, पण मी खरं काय आणि खोटं काय हे पाहायला आलेलो आहे. कारण यावर्षी कधी नव्हे अशी आपत्ती या मराठवाड्यावरती कोसळली. आता मुरलीधर तुम्ही जे सांगितलं की मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला, मुंबईत पण तेच सुरू झालं आणि आजही म्हणजे आपला दसरा मेळावा सुद्धा पावसातच झाला. हे संकट थांबणार आहे की नाही ह्याचाच अजून काय थांगपत्ता लागत नाही. कारण जरा कुठे वाटते की उघडीत पडले की संध्याकाळी होते, ढग दाटून येतात आणि पाऊस सुरू होतो. बरं, हे संकट कमी पडते की काय? म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आसमानी आणि सुलतानी. आसमानी म्हणजे जे नैसर्गिक संकट असतं ते, आणि सुलतानी म्हणजे इथला कारभार जो करतात त्यांचं. आता हा बीड म्हणजे तसं पाहिलं तर शिवसेनेसाठी हा राजकीयदृष्ट्या दुष्काळी जिल्हा, बरोबर ना? कारण बीड जिल्ह्यामध्ये खूप वर्षांपूर्वी एकदा आपण प्रचंड सभा घेतली होती, ते शेतकऱ्यांच्याच विषयासाठी घेतली होती, देता की जाता. आणि त्यावेळेला आज आपल्या सोबत असलेले पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते. देशामध्ये कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती, ती आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकवटून मागितली. आणि त्याच्यामुळे तेव्हा कदाचित पहिल्या प्रथम किंवा बऱ्याच वर्षानंतर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिली कर्जमाफी देण्यात आली. त्याच्यानंतर आपलं युतीचं सरकार आलं, यांनी जाहीर केलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी. त्यातले किती लोकांना किती मिळाले मला कल्पना नाहीये. पण मी मात्र प्रामाणिकपणाने कोणताही अभ्यास न करता, ढ म्हणा पाहिजे तर मला, अडाणी म्हणा पाहिजे तर मला, पण शेतकरी प्रेम करतोय तर मला कोणी ढ म्हणू दे, अडाणी म्हणू दे, पण अभ्यास न करता मी 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं. आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग काढून बसलेले आहेत. म्हणजे आता राहू कुठे, केतू कुठे, आता त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्रदृष्टी आहे, त्याला आपण काय करू शकत नाही. आता कालच ते बिहारमध्ये बसता बसता पडले आणि पडता पडता बसले, तो भाग वेगळा. पण त्यांनी आता मुहूर्त काढलाय पुढच्या वर्षी जूनचा. आता जूनमध्ये जर कर्जमुक्ती करणार असतील तर आता हे खरीपचं जे कर्ज डोक्यावर साठलेलं आहे त्याचे हप्ते भरायचे की नाही भरायचे? कारण जर कर्जमाफी होणार असेल तर हप्ते का भरा, आणि हप्ते भरणार नसू तर रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे? मग पुनर्गठन जर का होणार असेल तर त्या सगळ्या कर्जाची माफी ही जूनमध्ये होणार आहे का, याची उत्तरं कोण देणार आहे? मिळतात उत्तरं. आणि इथे महिला आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणींना मिळते मला प्रामाणिकपणे सांगा, कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत. मिळतेत का? मिळते. बरं, निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघींना मिळाली होती? सबको मिली थी ना. आता नवीन त्यांनी काढलेला आहे नियम, घरातील 2च महिलांना मिळेल. नहीं ठीक है, चलो पल भर मान लिया, हर परिवार में 2 ही महिलाओं को ये इस योजना का लाभ मिलेगा. म्हणजे काय करतायत? घराघरात भांडण लावतायत. म्हणजे एका बाजूला आपले मोहनराव भागवत माहित आहेत ना, सरसंघचालक, ते म्हणतात जास्तीत जास्त अपत्य जन्माला घाला, नातली जन्माला. मग एका घरामध्ये आई आणि 2 मुली असतील, सासू आणि 2 सुना असतील, 2 बहिणी असतील, 4 बहिणी असतील, मग त्यातल्या दोघींनाच मग कोणाला